औरनाड येथील श्री सद्गुरू बाळूमामा शक्तिस्थान इथं गुरुपौर्णिमा भक्तिभावात संपन्न. 5,000हून अधिक भाविकांनी घेतला ब्रह्मानंद सोहळ्याचा लाभ. प्रवचन, कीर्तन, भजन आणि पालखी मिरवणुकीने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. गडिंग्लज तालुक्यातील औरनाड येथील श्री सद्गुरू बाळूमामा शक्तिस्थान इथं गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. सोहळ्याच्या 16व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांना पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 5,000हून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत ब्रह्मानंद सोहळ्याचा अनुभव घेतला. प्रारंभी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरू बाळूमामा यांच्या प्रतिमेचं तसंच त्यांच्या पवित्र वस्त्रांचं विधिवत पूजन करण्यात आलं. यानंतर श्री ज्ञानेश्वरी आणि विजय ग्रंथाचं सामूहिक पारायण श्रद्धाभावनेनं संपन्न झालं. औरनाड आणि शेंद्री इथून अंबिल, घागरी आणि पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. टाळ, मृदुंग, लेझिम, हलगीच्या गजरात आणि बाळूमामांच्या नावानं चांगभरच्या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला. यावेळी भिकाजी मगदूम महाराज, बाळकृष्ण परीट महाराज, पुंडलिक गवळी महाराज आणि नानासो पाटील महाराज यांची प्रवचनातून सद्गुरू भक्ती, अध्यात्म आणि संस्कारांचं महत्त्व विशद केलं. मारुती लवटे आणि शिवनाथ योगी महाराज यांच्या कीर्तन सेवेला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाहीर मारुती केसरकर यांच्या बाळूमामांच्या भक्तिगीतांनी तसंच पंडेवाडी येथील सोंगी भजनानं उपस्थितांची मनं जिंकली. बोंजुर्डीच्या विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या हरिपाठानं वातावरण अधिकच भक्तिरसात न्हाऊन निघालं, तर पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांनी अखंड नामस्मरणाचा जागर केला. काल्याच्या कीर्तनानं या भक्तिमय सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी औरनाड, शेंद्री आणि हनिमनाळ येथील ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक आणि असंख्य स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. श्रद्धा, भक्ती आणि समाज एकतेचा संदेश देणारा हा गुरुपौर्णिमा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.